या यशामागचं नेमकं गमक काय हे जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ता विनोद वाघ यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. विनोदजी, सुरुवातीला खरं तर अभिनंदन आपलं, कारण भाजपनं निर्विवादपणे वर्चस्व राखत यावेळच्या झालेल्या जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये देखील आपणच मोठा भाऊ मोठा पक्ष असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण भागातील जनतेनं दिलेला हा कौल विनोदजी भाजपच्या नजरेतून प्रथमतः आपले धन्यवाद आणि महाराष्ट्राच्या तमाम मतदारांचे जनतेचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीचे बूथवरचे तळागाळातले सगळे कार्यकर्ते ज्यांनी या निवडणुकीत मेहनत केली त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण शेवटी कुठलीही निवडणूक जिंकायची म्हटली त्या कार्यकर्त्याची नेमकी असते आणि प्रत्येक निवडणूक कार्यकर्ता मेहनत करतो त्यावेळेस ठिकाणी यश आपल्याला मिळत असतं. या निवडणुकीत आपण बघितलं असेल की अचानक आमचे सहयोगी पक्षाचे महाराष्ट्रातले नेते अजितदादा यांचं अपघाती निधन झालं. ही बातमी आमच्यासाठी महायुतीसाठी आणि महायुतीच्या आमच्या सगळ्या नेत्यासाठी भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत दुःखद अशी बातमी होती आणि त्यामुळे आमच्या राज्याचे नेते या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी ठरवलं होतं की कुठली प्रचारसभा घेणार नाही, कुठे जाणार नाही. त्यामुळं या गोष्टीचं आम्हाला नुकसान होणार होतं असं आम्हाला वाटत होतं. परंतु देवेंद्रजी यांनी हा घेतलेला निर्णय तोही निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला आवडला की शेवटी करायचं कुठं हे आपण ठरवलं पाहिजे. राजकारणाला किती ठरवलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मनातली संवेदनशीलता त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्र जनतेने बघितली. त्यामुळं जरी ते केले नाही तरी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या प्रदेशाध्यक्ष असतील आमचे सन्माननीय आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील यांच्या मेहनतीमुळे आज अशा पद्धतीचे निकाल आम्हाला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल, अजितदादांची आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टी सोबतच त्या ठिकाणी मिळालं म्हणून ही बाब आमच्यासाठी अत्यंत आनंदाची. दुसरी गोष्ट या निकालाच्या एक गोष्ट की या राज्यातल्या जनतेला फक्त विकास पाहिजे, विकासात्मक दृष्टिकोनातून या राज्याला पुढे घेऊन जाणार नेतृत्व या राज्यातल्या जनतेला हवं आणि अशा नेतृत्वाच्या पाठीमागे अशा नेतृत्वाच्या म्हणण्यावर राज्याची जनता विश्वास होती आणि त्याच्याच अशा पद्धतीचे निकाल आपल्याला निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या वाड्या वस्ती तांड्यात आणि गावखेड्यात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. या पाठीमागचं आपण म्हटलं त्याचा गमक काय, खरं तर भारतीय जनता पार्टी असे आमचे महायुतीचे सहयोगी पक्ष असले आमचे कार्यकर्ते सदैव त्या ठिकाणी जनतेमध्ये सक्रिय असतात, जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अग्रेसर असतात आणि जनतेच्या प्रश्नाशी त्यांची एक नाळ जुळलेली असते, त्यांच्या अडचणी ते समजून घेत असतात. आणि म्हणून ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो, महायुतीतल्या घटक पक्षाचा कार्यकर्ता असो, त्यावेळेस जनतेशी जुळतो आणि सर्वसामान्य लोकांची कामं करतो, त्यावेळेस लोक आपोआपच या भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी होतात. फक्त टीव्हीवर येऊन इतरांना टीका ठेवायची, इतरांवर टीका करायची, नावबोटं ठेवायची अशा पद्धतीनं राजकारण होत नाही, अशा पद्धतीनं निवडणुका जिंकल्या जात नाही. हे वारंवार येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत या ठिकाणी सिद्ध होत आहे. असं होत असताना सुद्धा महाविकास आघाडीचे नेते असो, त्यांचे प्रवक्ते असो, इतर त्यांचे कोणी पदाधिकारी असो, ते आजही मान्य करत नाही. जसं एखाद्या शाळेत एखाद्या वर्गात नापास झालेला विद्यार्थी कधीच मान्य करत नाही की मी अभ्यास केला म्हणून मी नापास झालो. आता जेव्हा तो विद्यार्थी मान्यच करत नाही तर त्याचं येणारं भविष्य खराब होणार असतं. तशाच पद्धतीनं राजकारणातलं महाविकास आघाडीचं भविष्य अत्यंत खराब दिसतंय, कारण ते मान्यच करत नाही. आणि आपण बघितलं असेल की ठराविक वाक्य जसं आता वाघमारे साहेबांनी सांगितलं तसं विरोधकांचे ठराविक वाक्य तेच 3-4 वाक्य प्रत्येक निवडणुकीत फक्त तेवढंच ते वाक्य वापरतात आणि त्यांच्या मनाचं समाधान करून घेतात आणि त्यांच्या मनाचं असं समाधान करून घेतल्यामुळेच असे निकाल लागतात. पुढे ते काहीच हातपाय हलवत नाही, काहीच प्रयत्न करत नाही, संघटनात्मक बांधणीसाठी काही प्रयत्न करत नाही, आपला कार्यकर्ता बूथ स्तरावर असला पाहिजे यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाही. आता जसं वाघमारे साहेबांनी सांगितलं यांच्याकडे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बूथवर कार्यकर्ते नाही, अनेक जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष नाही, अनेक तालुक्यात तालुकाध्यक्ष नाही. असं असताना या पक्षांना कसं यश मिळणार आहे? आणि मग नावं बोटं ठेवायची
की सत्तेची मस्ती, सत्तेची दादागिरी, पैसा, संपत्ती, काय तर दादागिरी करून निवडणुका जिंकल्या असं सांगून आपलं अपयश झाकायचं, हे मला वाटतं आता त्यांनी बंद केलं पाहिजे. मला तर वाटतं बंदच नाही करू, त्यांनी असंच चालू ठेवा, म्हणजे त्या ठिकाणी फायदा आहे. उलट ते असंच बोलत राहिले की त्यांचं अपयश त्या ठिकाणी त्यांना परत त्यांच्या पदरात पडत राहणार आणि यश आमच्या पदरात त्या ठिकाणी पडत राहणार आहे. त्यामुळे त्यांनी सुधारणा करूच नाही असं आम्हाला आता वाटायला लागलं.